आपण पाहत आहात भरारी वृत्त सेवा यूट्यूब चॅनल। मराठी बातम्या, मनोरंजन, राजकारण, समाजकारण, अर्थकारण सह लाईफस्टाईल संबंधित बातम्या तसेच देश विदेशातील घडामोडी आता एका क्लिकवर। प्रचंड मोठं घरकुलाचं काम या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये आजपर्यंत नव्हे, देशाच्या इतिहासामध्ये आजपर्यंत एका वर्षी एका राज्याला एवढं मोठं घरकुलाचं उद्दिष्ट कधी मिळालं नव्हतं। आपण मागच्या 10 वर्षाचा हिशोब केला तर साधारण 10,26,000 घरकुलं आपल्या महाराष्ट्राला मिळाली। आणि या वर्षी, चालू वर्षी जसं 3च महिन्यात मिळाली, पण आता महिने वाढत गेले। चालू वर्षी एका वर्षात आपल्या महाराष्ट्राला जी घरकुल मिळाली ती संख्या आहे 30 लाख। किती? 30 लाख। 10 वर्षात 10 लाख आणि एका वर्षात 30 लाख। आपण सातत्याने बघायचो, मी गावागावात, तुमच्याही गावामध्ये यायचो, कधी आमचा भाऊ यायचा, कधी आमची बहीण यायची आणि भाऊ घरकुलाची यादी झाली पण आमचं नाव आलं नाही। सातत्याने एकच, आमचं नाव यादीत आलं नाही आणि आमच्या घरकुलाचं काम कधी होणार। अनेकदा घरकुलाची यादी लागली की आमची बहीण यायची, सरपंचानं यादीत गडबड केली भाऊ, आपलं नाव आलंच नाही, सगळी त्याच्या पार्टीचीच नावं घातली, सगळी त्याच्या जवळचीच नावं घातली। सातत्यानं आपण सगळ्यात म्हणतो, पण ही यादी बदलण्याचा अधिकार सरपंचाला नाही। ही यादी दिल्लीतनं तयार होत होती। आता मोदीजींनी कुणाच्या हातात काही ठेवलं नाही, डायरेक्ट आपल्या सगळ्यांच्या अकाउंटमध्ये किंवा आपल्या सगळ्यांच्या खात्यामध्येच ज्या काही योजना आहेत त्या जवळजवळ सगळ्या योजना आता आपल्या खात्यामध्ये डायरेक्ट येतात। त्यामुळे मोदीजींनी काही हातात ठेवलं नाही। पण आता बघतो आपण, सांगायचं की आमची घरकुलाची यादी एवढ्या घरकुलांची होती आणि त्यातलं आमचं एखादं घरकुल मंजूर झालं नाही। असं एक गाव आहे ना, तुमच्या गावात किती घरकुलं मंजूर झाली? किती मंजूर किती झाली होती? यादी कितीची होती? तुमची ताई किती होती? 28चीच होती। तुमची किती झाली मंजूर? सगळी मंजूर झाली। मी जबाबदारीने सांगेन की आमच्या एकाही गावातल्या एकाही घरकुलाचं प्रतीक्षा यादीतलं नाव असं नाही की जे मंजूर झालं नाही। 100% यादी मंजूर झाली आणि आजपर्यंत इतिहासात पहिल्यांदा, आजपर्यंत इतिहासात ते पहिल्यांदा झालं। त्यामुळं मोदीजींनी जो सगळ्यांसाठी घर, ज्याला घर नाही त्याला घर बांधून देण्याचा संकल्प केला आणि तो संकल्प आपण आता हातामध्ये घेतलाय। आणि आता तेवढं थांबलं नाही, आता पुन्हा नव्यानं ज्या ज्या लोकांना घरकुल नाही अशा लोकांच्यासाठी पुन्हा नव्यानं सर्वेचं काम चालू केलं। आणि मी सांगतो जबाबदारीने की सर्वे चालू झाला, या जिल्ह्याचा किती झाला? किती? 94,000 कुटुंबाचा सर्वे या जिल्ह्यातनं झालाय। आता त्याच्यातलं काय छाननी होईल आणि ते यादी कमी होईल, पण ज्या माणसाला घरकुल नाही, राहायची व्यवस्था नाही, त्या प्रत्येक माणसाला घर बांधून देण्याचा निर्णय मोदीजींनी घेतला, आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी घेतला आणि आता नव्यानं सर्वे चालू केलाय। आणि सर्वे करत असताना त्याची मुदत वाढवून दिली, सगळ्यांना घर मिळालं पाहिजे भूमिका ठेवली। आपण बघतो घरकुलाला पैसे पहिले किती मंजूर होते? 1,20,00,000, 1,20,000 आणि त्यानंतर 28,000 रुपये मनरेगातनं असे 1,58,000 रुपये आता एका घरकुलासाठी मिळायचे। आता आपल्या मुख्यमंत्री महोदयांनी पुन्हा तुमच्या घरकुलाला 50,000 रुपये वाढवून देण्याचा निर्णय घेतला। आता 50,000 रुपये महाराष्ट्र सरकारनं नव्यानं त्याच्यामध्ये घेऊन 2,08,000 रुपये त्या घरकुलासाठी देण्याचा निर्णय घेतला। पण सगळ्या महिला भगिनी इथं बसलाय। आता बचत गटाच्या माध्यमातून, उमेदच्या माध्यमातून कधी नवी एवढी चळवळ आज आपल्या सगळ्यांच्या समोर उभी आहे। बचत गटाला आमच्या सगळ्या महिलांना लखपती बनवण्याचा संकल्प आदरणीय मोदीजींनी केला। सगळ्या बचत गटाला लागेल ती मदत आज सरकार द्यायला तयार आहे। आता बचत गट म्हणून आपण किती घ्यायला तयार आहात तुमचा विषय आहे, परंतु सरकार आपल्या पाठीशी ठामपणे उभं राहायला तयार आहे। जे जे उद्योग तुम्ही करा, सगळ्यांना महिला भगिनींना स्वतःचं दूध संकलन केंद्र आता चालू करता येईल आणि त्यासाठी 5 लाख रुपयाचं
अर्थसहाय्य आपलं सरकार आमच्या बहिणींना करतंय. त्यातलं 1,00,000 रुपये त्यांनी फॅटचं मशीन घेतलं, वेट घेतलं, अगदी कॅन दुधाचे घेतले. ह्या सगळ्या गोष्टी 1,00,000 रुपये घेतल्या आणि 4,00,000 रुपयाचं भांडवल आमच्या त्या बहिणीकडं 4,00,000चं भांडवल आता तयार झालं, हातामध्ये राहते. आणि फक्त 8% दरात नाही, खाजगी सावकारांत पतसंस्थेत गेला तर आता कुठल्याही पतसंस्थेत जावा तुम्ही 13%च्या आत कुठे पैसे मिळत नाही. आणि त्याचा व्याज, दंडव्याज, पुन्हा त्याचं डिपॉझिटची पावती, हा सगळा हिशोब केला तर 15, 16, 17%च्या आत कुठेही पैसे मिळत नाही. 8% व्याज दराने आपल्याला पैसे मिळतात. आपण खूप चांगला व्यवसाय करू शकतो. दुधाचं संकलन हा सगळ्यात महत्वाचा विषय. आपण सगळेजण करू शकतात. इंजिनियर मुलगा झाला की लाईनी नसायची, माझी मुलगी करतो का, माझी मुलगी करतो का. आता काय नाही तशी परिस्थिती. तेव्हा आपल्या सगळ्यांना सांगतो की स्वतःचा जो शेळी फार्म आपण तयार केला, अगदी 5 शेळ्यापासून सुरुवात केली तरी सुद्धा खूप चांगलं उत्पन्न आपल्या महिला भगिनींना मिळू शकतो. तर आम्ही काय करतो, पापडाचा बाहेरच पडत नाही, शेवया करतो. ते सुद्धा महत्वाचं. पापडाचा उद्योग असेल, शेवयाचा उद्योग असेल, घरात बसून जे काही शक्य असेल ते सगळं आपल्या महिला भगिनी केलं पाहिजे. आणि त्यासाठी या महिला भगिनींना सक्षम करण्यासाठी मोदीजींनी उमेद अभियान चालू केलं. अनेक बचत गटाला बघताय तुम्ही, जवळजवळ आपण किती कोटी वाटले चालू वर्षी आतापर्यंत? 126 कोटी रुपये आपल्या बचत गटाला आपण वाटले आणि 300 कोटी रुपयेपर्यंत आपण त्या बचत गटांना मदत करू शकतो. तर माझं म्हणणं एवढंच आहे, या सगळ्या महिला भगिनींनी सांगा. आता आला तुम्ही बचत गटाचा कार्यक्रम ऐकला, भाऊचं भाषण ऐकलं, मॅडमचं भाषण ऐकलं, सीत साहेबांनी सांगितलं आणि त्याचा परिणाम आपल्याला काय झाला तर काहीच नाही झाला. आजच्या कार्यक्रमातनं किमान प्रेरणा घेऊन काही दूध संकलन केंद्र चालू झाली, काही शेळी फार्म चालू झाले, काही ट्रॅक्टर घेतला. सामुदायिक शेती पण आपण करू शकतो, असं काही नाही आहे. सामुदायिक शेती पण आपण करू शकतो. त्या शेतीसाठी सुद्धा आपण सरकार मदत करतं आपल्याला शेती करण्याला. त्यामुळे आपल्या सगळ्या महिला भगिनी माझं सांगणं आहे की आपण या सगळ्या भागात त्याच्यामध्ये सहभागी व्हावं आणि कामाला लागावं. शासन सगळी मदत करते. बचत गट रेशनिंगचं धान्य येते का, पैसे लागतं का त्याला, लागतं का नाही? आवाज देऊ द्या. रेशनिंगचं धान्य बाजारात विकता का खाता? मग खाल्ल्या आवाज आला पाहिजे नाही. रेशनिंगचं धान्य आपल्याला मोफत येते. आता देवाभाऊची लाडकी बहीण येते, कोणाकोणाला येते? हात वर करा बघू. मिळत असून बी हात वर नाही केला तर बंद होईल. ते शूटिंग चालू आहे बघा. आजपर्यंत आमच्या महिला भगिनीचा एवढा सन्मान कधी कोणी केला होता? केलं होतं कोणी सांगा मला? कधी नाही. अरे 50 रुपयासाठी आमच्या घराकडे सकाळपासून मागे लागायचे, द्या किंवा 50 मी बाजाराला चालले का नाही. आणि 50 दिल्यावर ताव किती मारतो, किती ताटतो. आणि एकदा 50 दिल्यावर हिशोब किती वेळा मागतो, काल दिलं होतं तर 50 किती राहिल्या शिल्लक. पण इथं बसलेल्या किमान 50% बहिणींना तरी नवऱ्यानं म्हणलं असेल खात्यावर किती शिल्लक आहेत आता. म्हणलं का नाही सांगा मला? म्हणलं का नाही? हा सन्मान आमच्या देवाभाऊने आपल्याला दिला, लक्षात ठेवा. अनेक लोक म्हणजे आता हे फक्त निवडणुकीसाठी आणलं होतं, बंद होणार आहे, आता मिळणारच नाही, आता कसं होणार, ते सगळं म्हणत होते. ते सावत्र भाऊ होते, ते सख्य भाऊ होते. त्यामुळं जोपर्यंत आपण देवाभाऊ सरकार आहे तोपर्यंत आमच्या बहिणीचा सन्मान होतच राहणार आणि आपले पैसे मिळत राहणार. विषय हा प्रचाराचा नाही. मी सांगतो का की सरकार आपल्या पाठीशी कसं उभा आहे. सरकार आपल्या पाठीशी उभा आहे. लाडक्या बहिणींना पैसे देते, रेशनिंगचं धान्य मोफत देते, बांधकाम कामगाराला घर देते, बांधकाम कामगाराला लागणारं पाठ सगळं किट बांधकाम कामगाराचं देते, भांड्याचा सेट सगळ्यांना घरी देतोय. आजपर्यंत कधी ज्या गोष्टी घडल्या नव्हत्या त्या सगळ्या गोष्टी आज सामान्य माणसासाठी घडतायत. हे पैसे कुठून येतात? सरकार आधी पण होतं का नाही? सरकार आधी पण होतं, सरकार आता पण आहे. पण हे अगोदर का मिळत नव्हतं? कारण अगोदर जर दिल्लीत 1 रुपया निघाला तर आमच्या बहिणीच्या खात्यात येईपर्यंत 20 पैसे मुश्किलीने पोचायचे. 20 पैसे मुश्किलीने पोचायचे. आता दिल्लीत बटन दाबलं की आमच्या बहिणीला मेसेज येतो ना की पैसे जमा झाले. 1500 जमा होताना काय एखादा पैसा कमी येतो का? येतो का कमी? आता डायरेक्ट खात्यावर देण्याची ही संकल्पना आहे. त्यातून आता मधलं कमिशन वाला बाजूला काढल्यात आणि म्हणून तुम्हाला एवढं सगळं देता येत आहे. भरारी वृत्त सेवा या आपल्या
चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि सर्वांना शेअर करा. धन्यवाद.